नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा समोर आलेला आहे आणि अशा महिलांवर आता कारवाई देखील केली जाणार आहे। आता ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया ही सुरू आहे। महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। म्हणजे तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर असे काही लाभार्थी आहेत की त्यांनी बनावट लाभार्थ्यांची नोंदणी केलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर अशांवर कारवाई केली जात आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो।